नमस्कार. वहिनी, मिस्टर आणि स्वभावात बदल कुठला करायला पाहिजे? एकच कुठला सुचवाल? ते ना खूप जोरात बोलतात, थोडेसे हळू बोला. काय हो? माझा आवाजच मोठा आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की मी जोरात. ते मोठ्याने बोलत नाहीत, आवाजच कसा आहे त्यांचा? थोडासा कमी वयोमानाप्रमाणे मी कमी करत जाईल, त्रास होतो ना. वयोमानाप्रमाणे कमी करा म्हणतायत ते. तुम्हाला त्रास होतो असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही सांगा, वहिनीनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? वहिनीने बदल करायचा झाला तर रागवलेले पाहिजे. अरे मला माझ्यावर फिरायला आली पाहिजे. काय हो, जा ना जरा फिरायला. असं काय करता? फिरायला कुठे एवढ्या लांब लांब जायचं फुकट? लांब लांब म्हणजे कुठे? कसे केरला वगैरे असं. मग मस्त ना, बघून यायचं सगळं. ते आले बघून, ते आम्हाला काय सांगतात माहिती, मी जाऊन बघून येतो मग तुम्हाला घेऊन जातो असं बोलतात. मग बरोबर आहे, पहिल्यांदा एकदा बघून येतात ते. सिच्युएशन बघून येतात तिथे, मग 2 वर्षांना आम्हाला नेतात, मग आम्हाला नेऊच नका असं बोलते. मग बरोबर आहे तुमचं. पहिल्याच वेळेला का नाही होणे मग तसं व्हायचं. आधी मित्रांबरोबर जाता तुम्ही. हा खरं पॉईंट आहे. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. काय नाही, जास्त रागीट आहे. कोण? मम्मी. कोणामुळे? स्वभावच आहे तिचा. हो काय? मला आत्ता कळलं तुझी गाल लाल का झाली. बरोबर आहे. हो ना. आणखी काय, अभ्यास जास्त. अभ्यास कर. कुठे कितवीत आहेस तू? आता MSc करतोय. मग तरी अभ्यास करायला सांगते आई. बघा आता तुम्ही मी सांगा. अभ्यास कर म्हणून सांगते, म्हणून त्याला 90% 10वीला भेटले. हो की नाही? बरोबर. तुम्ही सांगता मी अभ्यास. स्वतः घेत होती त्याचा अभ्यास हो. काय करणार, करावंच लागणार. करावं. आता खरं लग्नाचं वय आहे त्याचं. शिकायचं त्याला, नोकरी करायची मग लग्न. मग मुलगी बघितली आहे? नाही, आता त्याने बघितलं काय माहित नाही मला, पण मी तरी त्याने बघितली आहे. बघू दे. मान्य आहे ना? नाही, आधी मी बघणार ना. अरे बघणार काय? बर, अजून कोण बोलतंय? बोला. सून चांगली आहे, प्रेमळ आहे, कामाची आहे. काम करून सगळं आवरून बिवरून सगळं व्यवस्थित करते. मला जरा सुद्धा त्रास दिला ना. तुम्हाला त्रास नाही जरा दिला? नाही. बरं, मुलगा एकटाच जातो फिरायला, हिला नेत नाही. हा, त्यांनी न्यावं. न्यायला पाहिजे की नाही? मग काय घेईल असा कसलो तो, नेणार नाही. अजून कोण बोलणार? ती माझी बहीण हा. आहे, पण बहिणीपेक्षा मला भावाची जवळ जास्त वाटतात. कारण भावाची मला कधीच उणीव त्याने भासू दिली नाही. सगळी जी भावाची कर्तव्य आहेत ते पार पाडली. हो, खूप चांगले. ही माझी पुतणी आहे, पण मला मुली नाही आहेत, पण मला मुलीचं म्हणजे उणीव नाही भासू दिली तिने. आणि जावयांबद्दल काय प्रश्नच नाही. अरे वा, किती छान. सगळे नुसतं कौतुकच करतच. फणस कापले नाही आता, त्यामुळे सगळे गरे बाहेर पडले आता. इतकं कौतुक कसं काय केले? त्यांनाच माहिती, त्यांना आवडत असेल माझ्यातले गुण. हो का? फक्त राग जरा कमी केला तर बरं व्हायचं ना. राग नाही मला. बरं, आता कसं सांगतात, अभिनय करायचा, मुका अभिनय, आणि तुम्ही ओळखायचा मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. वेळ सुरू झाली. अभिनंदन. गाणं 1 2 3. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. गोमू माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. अभिनंदन. गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिला आधी कापा कुठला आणि बरका कुठला ते दाखवा. अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे. म्हण ओळखा. ओठांची हालचाल करायची नाही. चला, अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंचपेटी. अभिनंदन.